गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपला रोजचा क्लासचा टायमिंग हा 4 वाजता असतो, इव्हनिंग 4 वाजता. पण आज काही थोडी इमर्जन्सीमुळे मला सकाळीच क्लास घ्यावा लागतोय. इन्स्टेड ऑफ कॅन्सलिंग द लेक्चर आय डिसाइडेड की थोडंसं लवकर लेक्चर घेतलं तरी काय हरकत नाही. ओके, म्हणजे ॲटलीस्ट स्टुडंट्सला लेक्चर्स अवेलेबल होतील टाईमवरती. ठीक आहे. आजच्या लेक्चरचा आपला हा टॉपिक आहे की ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके, ज्या प्रकारे आपण बघूयात की काय असतं आणि एक्झाममध्ये याच्या रिलेटेड जर क्वेश्चन्स येत आहेत तर ते कशाचे असणार आहेत? टाइप्स ऑफ एडीआर्स. ओके, टाइप्स ऑफ एडीआर्स वरती खूप क्वेश्चन्स येतात. म्हणजे जर आता आपण हा टॉपिक प्रिपेअर करतोय तर याच्यावरती काय क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे तुम्हाला? टाइप्स ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. मग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स एक्झॅक्टली असतात काय? बघा, ज्यावेळेस आपण एखादा ड्रग घेतो आपल्या बॉडीवरती थेरॉप्युटिक इफेक्ट पडतो त्याचा किंवा फिजिओलॉजिकल इम्पॅक्ट पडणार आहे. त्याच प्रकारे नेहमी कोणताही इफेक्ट हा पॉझिटिव्ह नसून काही पद्धतीने तो नेगेटिव्ह इम्पॅक्ट पण आपल्या बॉडीवरती कॉज करणार आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट. आता त्याला तुम्ही जर बघितलं, थेरॉप्युटिक इफेक्ट पेक्षा दुसरे जे असतात ते कसे आहेत? अनवॉन्टेड, harmful or unintended effect when administered a normal therapeutic dose. बघा, जर तुम्ही एक 100 mg ची टॅबलेट घेतली आहे, ओके, 100 mg ची एक टॅबलेट घेतली, त्याच्यामुळे एक जो इम्पॅक्ट पडतो तो असतो थेरापेटिक इम्पॅक्ट. पण त्याच्या व्यतिरिक्त जे अनवॉन्टेड ऍक्शन्स त्या ड्रग्सने दाखवल्या जातात त्याला म्हटलं जातं ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स. ओके, याला म्हटलं जातं एडीआर्स. इम्पॉर्टंट कॉजेस, व्हॉट आर इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ एडीआर? पेशंट्स मोर्टिलिटी किंवा मोबिलिटी हा एक इम्पॉर्टंट कॉज आहे. म्हणजे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्सने एक्झॅक्टली होतं काय काय पेशंट्समध्ये? इन्क्रीज हॉस्पिटल ऍडमिशन्स. बघा, बऱ्याच स्टुडंट्सला याचा अर्थ कळणार नाही, पण बघा, ज्यावेळेस एखादं तुम्ही ड्रग घेताय त्याच्यामुळे एखादा थेरॉप्युटिक इफेक्ट पडतोय बॉडीवरती, त्याच्या व्यतिरिक्त जे काय हार्मफुल इफेक्ट एखाद्या बॉडीवरती पडणार आहेत त्यांना म्हटलं जातं ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. ज्यावेळेस नॉर्मली एखाद्या व्यक्तीचा काही डिसीज असतो, काही पेन असतं, त्यावेळेस तो डॉक्टरकडे जातोय, म्हणजे ते एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये त्याला काय होतंय, त्याला त्रास होतोय. पण ड्रग्समुळे सुद्धा त्रास वाढणार आहे. म्हणजे हे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन सुद्धा काय करताय? हॉस्पिटलायझेशन करताय किंवा हॉस्पिटलाइज जे लोक होत आहेत त्यांचा नंबर वाढवत आहेत. म्हणून याचं काय आहे? इन्क्रीज हॉस्पिटल ऍडमिशन. म्हणजे एक्झॅक्टली डॉक्टरला कळत नाही कधी कधी की याला नॉर्मल एखादा काही प्रॉब्लेम आहे का त्याला ड्रग्समुळे काही झालेलं आहे. समजा एखादा पेशंट आहे, तो काही ड्रग्स कन्झ्युम करतोय, ड्रग्स म्हणजे मेडिकेशन कन्झ्युम करतोय. त्या कंडिशन्समध्ये डॉक्टरला हे अॅनलाइज करणं अवघड जातं की एक्झॅक्टली तो प्रॉब्लेम त्याच्या डिसीजमुळे त्याला कॉज होतोय का मेडिकेशन्समुळे त्याला कॉज होतोय. ओके, याच्यामुळे कोणता इफेक्ट पडतोय? प्रोलॉंग हॉस्पिटलायझेशन. आता तुम्ही पुढे समजून घेणार आहे की काही क्रोनिक ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असतात ज्याच्यामुळे हॉस्पिटलायझेशन वाढू शकतं. म्हणून त्याला म्हटलं जातं प्रोलॉंग हॉस्पिटलायझेशन. खूप टाइम पर्यंत एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्समुळे. इन्क्रीजेस हेल्थ केअर कॉस्ट. बघा, जर हेल्थ केअर स्पेंडिंग जर एखाद्या व्यक्तीची समजा फक्त एक नॉर्मली जर पकडलं 70-80,000 असेल इयरली, पूर्ण इन्क्लुडेड, म्हणजे पूर्ण जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची हेल्थ केअर कॉस्ट जर 70-80,000 असेल, तर जर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागेल. जर समजा त्याच घरामध्ये एखादं ओल्ड एज पर्सन आहे किंवा जास्त वृद्ध माणूस आहे आणि त्याला जर एखादा काही किडनीचा इश्यूज आहे तर ते मेडिकेशन्स घेत असतील, लिव्हरचे इश्यूज असतील तरी ते मेडिकेशन्स घेत असतील, बीपी डायबिटीज हे होतातच, त्याच्या मेडिकेशन्स असतील. पण त्याच्यामुळे जे वाढणारे इश्यूज आहे जसे की बॉडीमध्ये स्वेलिंग म्हणा, नॉशिया, वॉमिटिंग, हेडेक, ओके, ड्राउझीनेस, या ज्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत, साईड इफेक्ट्स आहेत, यांच्यामुळे परत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. आणि याच्यामुळे काय होणार आहे? जी हेल्थ केअर स्पेंडिंग आहे ती इथे वाढतीये. म्हणजे इन्क्रीज हेल्थ केअर कॉस्ट होणार आहे. पुअर पेशंट कंप्लायन्स. ओके, पेशंटचं कंप्लायन्स इथे खूप पुअर बघितलं जातं.
आता जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक डेफिनेशन दिली ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनची, याच्यामध्ये बघा, an adverse drug reaction is response to medicine. Yes, it is a response to medicine which is noxious and unintended. आता इंटेन्शनली कोणतं मेडिकेशन एखादा इम्पॅक्ट कॉज करत नाही, दॅट इज अनइंटेन्शनल, आणि ते मेडिकेशन घेतल्यानंतर होतच. अँड विच ऑकर्स ॲट डोसेस नॉर्मली युज्ड इन ह्युमन्स फॉर prophylaxis, diagnosis, treatment of disease or modifications of physiological functions. कधी कधी प्रोफायलॅक्सिस साठी, डायग्नोसिस साठी पण जे मेडिकेशन्स घेतले जातात, कधी कधी डायग्नोसिस साठी जे एक्सरेज कॅरी आउट केले जातात किंवा युव्ही रे जे बॉडीवरती हे होणार आहेत, त्याच्यामुळे सुद्धा बॉडीमध्ये म्युटेशन्स कॉज होतात, त्याच्यामुळे वेगळे प्रॉब्लेम्स होतील. तर या डायग्नोसिसच्या वेळेस किंवा डायग्नोसिस झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट जी दिली जाते डिसीजसाठी, त्या ट्रीटमेंट मध्ये सुद्धा जे मेडिकेशन्स कन्झ्युम केले जातात त्याच्यामुळे सुद्धा हे इम्पॅक्ट पडू शकतात. इम्पॉर्टंट पॉइंट्स इन ऍडवर्स ड्रग रिॲक्शन डेफिनेशन कोणकोणत्या आहेत बघा. इट ऑकर्स ॲट नॉर्मल थेरॉप्युटिक डोस. नॉर्मल आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन्स बघितले जातात. आणि हे कसं आहे, आता तुम्हाला वाटेल की काही ज्यावेळेस जास्त डोसेस दिले जातात त्याच वेळेस हे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन नाही. नॉर्मली जे डॉक्टर डोसेस देतात एखाद्या व्यक्तीच्या एज ग्रुपनुसार किंवा त्याच्या मेटाबॉलिझम, त्याच्या हेल्थनुसार जे काय ड्रग्सचे डोसेस असतात त्याच्या कन्सिडरेशन मध्ये सुद्धा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स बघितले जातात. असं नाही की हायर डोस मध्येच हे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स बघितले जाते, आणि ते हार्मफुल आहेत आणि अनवॉन्टेड आहे. ओके, त्याच्यानंतर इट इज डिफरंट फ्रॉम ड्रग्स, ओव्हरडोस और पॉइझनिंग. याच्यामध्ये फरक तुम्हाला माहिती पाहिजे. एखादा ड्रग ओव्हरडोस घेणं त्याच्यानंतर जे इम्पॅक्ट पडतायत ते वेगळे आहेत. तर तुम्हाला वाटेल की 500 mg ची टॅबलेट आहे तर तिथे जास्त प्रमाणामध्ये मेडिकेशन्स किंवा एक मेडिकेशन्स घ्यायच्या वेळेस तिथे 4-5 मेडिसिन्स एक्स्ट्रा ऍडिशनल पॉवरच्या घेतल्यात तर हे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स नाही. याला समजून घ्या, एक कन्सेप्ट आहे एडीआरस, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. दुसरी आहे ओव्हरडोस आणि पॉइझनिंग. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन नॉर्मल डोसेस मध्ये होणार आहे, नॉर्मल. आणि ते जर तुम्ही ओव्हरडोस म्हटला तर तिथे काय मल्टिपल डोसेस मध्ये हे ओव्हरडोस होतो. पॉइझनिंग ज्यावेळेस आपल्या बॉडीचा एवढं मेकॅनिझम नसतं की ते जे काही हाफ लाईफ ऑफ ड्रग जर जास्त प्रमाणामध्ये असेल आणि जास्त प्रमाणात मेडिसिन्स पण घेतला तर हाफ लाईफ कमी जास्त असल्यामुळे ते ड्रग आपल्या बॉडीमधून इलिमिनेट व्हायला खूप टाइम लागतो, म्हणजे सॅच्युरेट व्हायला लागतं बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे पॉइझनिंग होऊ शकते. त्यानंतर बघा, इट मे ऑकर्स आफ्टर अ सिंगल डोस और प्रोलॉंग थेरपी. कधी कधी एका सिंगल डोस नंतर पण ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन बघितले जाऊ शकतात किंवा एखाद्या नंतर खूप टाइम नंतर एखाद्या थेरपी घेतल्यानंतर ते ड्रग्स बघितले जाते. याच्यामध्ये जे पुढे टाइप्स येणार आहे, टाईप ए, टाईप बी, टाईप सी, त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय कशाबद्दल बोलते मी. प्रोलॉंगच्या याच्यामध्ये टाईप डी टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स बघितले जातात. टाईप डी. डी इज फॉर डिलेड, किंवा खूप टाइम नंतर मेडिकेशन झाल्यानंतर जी रिॲक्शन दिसतात दोज आर द टाईप डी रिॲक्शन, डिलेड टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. तर याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे, साईड इफेक्ट जे अनइंटेंडेड आहेत, इफेक्ट ऑकरिंग अलॉंग विथ डिझाईर्ड थेरापेटिक इफेक्ट. साईड इफेक्ट्स मध्ये जे काही डिझाईर्ड इफेक्ट आहे त्याच्याबरोबर जे अनवॉन्टेड किंवा अनइंटेंडेड इफेक्ट्स बघितले जातात त्यांना म्हटलं जातं साईड इफेक्ट. आता ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स काय तिथे हार्मफुल आहेत, अनइंटेंडेड रिस्पॉन्स प्रोड्यूस्ड बाय अ ड्रग. आता इथे ज्यावेळेस स्पेसिफिकली आपण ड्रग मुळे कॉज होणारे हार्मफुल इफेक्ट बद्दल बोलतो त्यावेळेस तुम्ही त्याला ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन मध्ये कन्सिडर करता. आणि ऍडव्हर्स इफेक्ट दोज आर द अनवॉन्टेड अनइंटेंडेड रिस्पॉन्सेस. आता अँटीहिस्टामाइन ज्यावेळेस कन्झ्युम केले जातात त्याच्यामुळे काही ड्राउझीनेस हा साईड इफेक्ट आहे त्याचा, पण त्याच्यामुळे सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स होतात पेनिसिलिन घेतल्यानंतर, त्यांना म्हटलं जातं ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. आता कोणकोणते इफेक्ट्स आहेत जे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स कॉज करतात. इन्क्रीज पेशंट्स
मॉर्बिडिटी, वर्सन पेशंटची हेल्थ जास्त प्रमाणामध्ये खराब होते आणि याच्यामध्ये काय होऊ शकतं, अँटीबायोटिक ॲलर्जी कॅन कॉझिंग हॉस्पिटलायझेशन. ज्यावेळेस पेनिसिलिनची ॲलर्जी होते ती खूप जास्त सिव्हिअर प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन पण वाढतं. इन्क्रीज मोर्टॅलिटी, कधी कधी या ॲलर्जिक रिॲक्शन्स मध्ये किंवा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स मध्ये पेशंटची डेथ होते. मॉर्बिडिटी इट्स अबाउट डिसीजच्या कंडिशन्स वाढत आहेत बघितलं आपण. मोर्टॅलिटी इज अबाउट डेथ, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्समुळे डेथ सुद्धा कॉज होऊ शकते. अनाफिलॅक्टिक शॉक याचं एक सिव्हिअर एक्झाम्पल आहे. आता अनाफिलॅक्टिक शॉक्सने काय होत आहे, सिव्हिअर ब्लिडिंग होते ड्यू टू अँटीकोॲग्युलंट्स. आता आपण टाइप्स ऑफ ड्रग स्टडी केले, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अँटीकोॲग्युलंट्स काय असतात, असे ड्रग्स जे क्लॉट फॉर्मेशन होऊ देत नाही. ओके, जर क्लॉट फॉर्मेशन झालं नाही तर ती ब्लिडिंग स्टॉप होणार नाही, म्हणून त्या केसमध्ये सिव्हिअर ब्लिडिंग होतच राहणार आहे. ओके, ब्लिडिंग होतच राहील जर अँटीकोॲग्युलंट हे जास्त ओव्हरडोस याचा घेतलेला असेल तर त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची डेथ पण होऊ शकते. हॉस्पिटल ऍडमिशन, मेनी पेशंट्स रिक्वायर हॉस्पिटलायझेशन ड्यू टू एडियाज कॉजेस. आता जे कॉमन कॉजेस जे आहेत, ड्रग्सची टॉक्झिसिटी म्हणा, ॲलर्जिक रिॲक्शन्स जे आहेत त्याच्यामुळे, किंवा जे काही ड्रग इंटरॅक्शन्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा काय हॉस्पिटल ऍडमिशन्स वाढू शकतात. तर इन्क्रीज ट्रीटमेंट कॉस्ट, जे आपण ऑलरेडी बघितलंय कसं ट्रीटमेंट कॉस्ट वाढणार आहे, किंवा एक एक्झाम्पल पण दिलं मी तुम्हाला की हेल्थ केअर स्पेंडिंग जर कमी असेल, ओके, पण ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्समुळे काय होऊ शकतं, हेल्थ केअर स्पेंडिंग वाढते. त्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट वाढणार आहेत. ओके, मल्टिपल टेस्ट कॅरी आउट करणं, तिथे स्पेंडिंग वाढतंय. हॉस्पिटल स्टेज जर झाले तिथे स्पेंडिंग वाढणार आहे. आणि ऍडिशनल मेडिसिन्स कंझ्युम करण्यासाठी जे स्पेंडिंग होते त्याच्यामुळे ओव्हरऑल ट्रीटमेंटची कॉस्ट वाढणार आहे. नाउ रिड्यूस पेशंट कंप्लायन्स. नाउ पेशंटला काय वाटतं की जे अनप्लीझंट इफेक्ट दिसत आहेत त्याच्यामुळे ते काय करतात, मेडिकेशन्स घेणं स्टॉप करतात. ओके, तर समजा डॉक्टरनी कोर्स त्यांना 15 दिवसाचा प्रिस्क्राईब केलाय, त्यांना 1-2 दिवसामध्येच जे ड्रग्सचे रिॲक्शन्स आहेत ते अनप्लीझंट वाटतात आणि त्याच्यामुळे काय करतात, ते ट्रीटमेंट स्टॉप करायचा डिसिजन घेतात. ओके, याच्यामुळे कोणासाठी जास्त डिफिकल्ट आहे, पेशंटसाठी, कारण की ते त्यांचा कोर्स कम्प्लीट करू शकत नाही. आणि जर कोर्स कम्प्लीट नाही होत आहे तर याच्यामुळे काय होणार आहे, जे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वाढतात. The patients may stop medications due to unpleasant effect. याचं जर एखादं एक्झाम्पल आहे, now severe nausea after chemotherapy. किमोथेरपी मध्ये जे नॉशिया आहे, मळमळ आहे, तर ती एवढी सिव्हिअर आहे याच्यामध्ये किमोथेरपी मध्ये की लोक म्हणजे पेशंट्सला वाटतं की नको किमोथेरपी. ओके, तर याच्यामध्ये जे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत त्याच्यामुळे पेशंटचा कंप्लायन्स सुद्धा रिड्यूस होत आहे. देन परमनंट ऑर्गन डॅमेज. ओके, कारण की जे रिॲक्शन्स आहेत ते कसे आहेत, इरिव्हर्सिबल आहेत. ते परत अशा बॉडीमध्ये चेंजेस घडून नाही आणू शकत, पॉझिटिव्ह चेंजेस घडून नाही आणू शकत की जो पार्ट त्यांचा डॅमेज झालाय तो परत व्यवस्थित होईल. तर जे हे ऑर्गन डॅमेज आहे तर हे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्समुळे बघितलं जाऊ शकतं. त्याच्या याच्यामध्ये बघा, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर किंवा हिअरिंग लॉस ऑफ हिअरिंग ॲबिलिटी हे याच्यामध्ये बघितलं जातं. आता जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे याचा की टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, तो आपण इथे बघणार आहे. जर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की डिरेक्टली या टॉपिक टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन वरती जरी तुम्ही आले तर तुम्हाला हा म्हणजे फायदेशीर ठरेल. कारण की एक्झाम मध्ये जे काही फार्मसिस्टच्या एक्झाम्स आहेत किंवा फार्मसिस्ट ऑफिसरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते जर इम्पॉर्टंटली कशावरती क्वेश्चन्स विचारतील या टॉपिक वरती, तर टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग वरती हमखास विचारतील. तर याच्यामध्ये बघा, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ही यांना जे क्लासिफाय केलंय की म्हणजे टाइप ए, बी, सी, डी, ई, एफ. आता आपण एक एक व्यवस्थित बघूया, यांची कॅरेक्टरिस्टिक स्टडी करूयात. पण याच्यामध्ये हे कशाच्या बेसिस वरती यांना क्लासिफाय केलंय, तर ते असणार आहे डोस रिलेशनशिप, प्रेडिक्टेबिलिटी,
टाइम ऑफ ऑनसेट, व्हॉट इज टाइम ऑफ ऑनसेट, केव्हा ते सुरू होत आहे. डोस रिलेशनशिपचं बघा, एखादा डोस घेतल्यानंतर लगेच ते ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन सुरू होणं किंवा खूप टाइम नंतर. कधी कधी असंही होतं, डोसच्या मुळे जी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असते ती डोस डिपेंडेंट ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असते, आणि जी डोसमुळे होत नाही दॅट इज डोस इंडिपेंडेंट, दॅट इज डोस रिलेशनशिप. प्रेडिक्टॅबिलिटी, तुम्ही प्रेडिक्ट करू शकता का की ते त्या डोसमुळे झालंय नाही झालंय. टाइम ऑफ ऑनसेट आणि मेकॅनिझम, कशा प्रकारे ती सुरुवात करते आपल्या बॉडीने. तर याच्या बेसिसवरती यांना क्लासिफाय केलंय. आता जर याच्यासाठी इम्पॉर्टंट कोणी क्लासिफिकेशन दिलं हे, यांचं एक नाव लक्षात राहू द्या तुम्हाला. रॉलिन्स आणि थॉम्सन यांनी काय केलं होतं, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनला क्लासिफाय केलं. तर याच्यामध्ये बघा, टाईप ए, टाईप बी, टाईप सी, टाईप डी, टाईप ई अँड टाईप एफ. आता ए स्टँड्स फॉर ऑगमेंटेटेड रिॲक्शन्स, बी स्टँड्स फॉर बिझार रिॲक्शन्स, सी फॉर क्रोनिक रिॲक्शन्स, डी फॉर डिलेड, ई फॉर एंड ऑफ यूज रिॲक्शन्स आणि एफ इज फॉर फेल्युअर ऑफ थेरपी रिॲक्शन. तर अशा यांनी म्हणजे जे काही हे ॲब्रिव्हेशन्स आहेत त्याचा डिरेक्टली इथे फुल फॉर्म दिलाय. ए स्टँड्स फॉर ऑगमेंटेड, बी फॉर बिझार, सी फॉर क्रोनिक, डी फॉर डिलेड, ई फॉर एंड ऑफ यूज रिॲक्शन आणि एफ फॉर फेल्युअर ऑफ थेरपी रिॲक्शन. हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. ओके, तर हे तुम्हाला लर्न करून ठेवायचं एक्झामसाठी. आता जो टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत यांना म्हटलं जातं, यांचं दुसरं नाव काय, ऑगमेंटेड रिॲक्शन. ठीक आहे. आता याचे कॅरेक्टरिस्टिक जे आपण स्टडी करू तेही माहिती पाहिजे. एच्या रिलेशन्स मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे माहिती पाहिजे. आता टाईप ए ऍडव्हर्स रिएक्शन्स आर डोस डिपेंडेंट, प्रेडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. आता हे दोन्ही पॉइंट्स बघा, एक तर डोस डिपेंडेंट आहे, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या मेडिसिनचा डोस घेताय त्याच वेळेस या ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स बघितल्या जाऊ शकतात, त्याला म्हटलं जातं डोस डिपेंडेंट. आणि प्रेडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स काय असतात, तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की ते डोस डिपेंडेंट आहे, त्या डोसमुळे झालेलं आहे. दोज आर प्रेडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स ऑकर्स ड्यू टू एक्झॅज्युरेटेड फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ ड्रग. ज्यावेळेस ड्रगचा ओव्हर ऍक्शन होते बॉडीवरती त्यावेळेस अशा टाईपच्या रिॲक्शन्स बघितल्या जातात. दे आर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, हे पण माहिती पाहिजे. कॉमन टाईप आहेत ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स वरती क्वेश्चन येऊ शकतो, जे की डोस डिपेंडेंट आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये एखादा जर डोस तुम्ही घेतला तर ग्रेटर द ऍडव्हर्स इफेक्ट, जेवढा जास्त डोस वाढतोय तिथे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन पण वाढते. याचं रिलेशन काय सांगतं तुम्हाला, की जर डोस इन्क्रीज होतोय, डोस वाढतोय, तर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन पण वाढते. म्हणजे कम्प्लिटली हा जो ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे ती या डोस वरती डिपेंड आहे. जर डोसच नाही घेतला तर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन होणार नाही. तर लोअर डोस रिड्यूस ऍडव्हर्स इफेक्ट. आता याच्यामध्ये जर एक्झाम्पल आहे, इन्सुलिनचा जर ओव्हरडोस घेतला, ओव्हरडोस इन्सुलिन, तर सिव्हिअर हायपोग्लायसेमिया होतं. व्हॉट इज हायपोग्लायसेमिया? समजून घ्या, खूप सिंपल गोष्टी आहेत. अशा टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स घालवायचे नाहीत. याच्यावरती ऍटलिस्ट 2 क्वेश्चन्स येतात टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स वरती. ओके, ऍडव्हर्स रिॲक्शन, टाइप्स ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, तुम्ही एक्सपेक्टेड 2 तरी क्वेश्चन याच्यामधून करू शकता. तर याच्यामध्ये बघा, इन्सुलिन मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आली आहे, प्रत्येक गोष्ट खूप डिटेलमध्ये सांगितली आहे मी तुम्हाला. इन्सुलिनचं काम काय असणार आहे, जे काही ब्लड ग्लुकोज लेवल आहे त्याला कमी करण्यात काम करतात इन्सुलिन. ओके, ब्लड ग्लुकोज लेवल, ब्लड ग्लुकोजला डिक्रीज करण्याचं काम आहे इन्सुलिनचं. जर इन्सुलिनचं प्रमाण जास्त वाढलं तर जास्त प्रमाणामध्ये साखर कमी होते, ब्लड मधली जी शुगर आहे ती कमी होते. तर याच्यामध्ये काय कॉज होणार आहे, ते हायपोग्लायसेमिया. हायपो मीन्स लो, ग्लायसेमिया मीन्स शुगर, लो शुगर. जास्त प्रमाणामध्ये शुगर कमी होते ब्लड मधून जर ओव्हरडोस वाढतोय कशाचा, इन्सुलिनचा.
ओके, समजून घ्या. सेकंड काय आहे म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक प्रेडिक्टेबल आहे. प्रेडिक्टेड बेस्ड ऑन नोन फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ ड्रग. जी फार्माकोलॉजिकल ऍक्शन आहे त्या ड्रगची त्याच्यावरून तुम्ही म्हणजे हे अनालाइज करू शकता की ही ऍडव्हर्स ड्रग त्या डोसची असू शकते. याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलंय मॉर्फिन. आता याची नॉर्मल ऍक्शन काय आहे? मॉर्फिन आपण बघितलंय सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेशन याचं काम आहे मॉर्फिनचं, किंवा पेन रिलीफ करण्यासाठी सिव्हिअर पेन याच्यामध्ये ही मॉर्फिन दिलं जातं. कारण की मॉर्फिन जाऊन काय करणार आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे काही रिसेप्टर्स आहेत त्याच्यावरती बाइंड करतो. ओके, तर याच्यामुळे काय होतंय, डिपोलरायझेशन होतं कशाचं, सोडियम आयन्सचं, आणि जे काही पेन आहे ते तिथे फील होत नाही. ही मॉर्फिनची ऍक्शन, नॉर्मल ऍक्शन सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती काम करणार. पण जर जास्त प्रमाणामध्ये मॉर्फिन घेतलंय तर काय होऊ शकतं, एक्सेसिव्ह सिडेशन आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन. सिडेशनचा अर्थ तुम्हाला माहिती काय आहे, आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन हे सुद्धा माहिती आहे. जर मॉर्फिन ड्रग आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती इम्पॅक्ट करते, त्याच्याच रिलेटेड कोणकोणते पार्ट्स आहेत, एक्सेसिव्ह सिडेशन आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन, हे दोन टाईपचे रिॲक्शन्स बघितले जातात ज्यांना ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणताय. आणि तुम्ही डिरेक्टली कसं कोरिलेट करू शकतात, एक ड्रग जर त्या सिस्टीम वरती काम करणार आहे तर त्या सिस्टीमच्या रिलेटेड जे काही अनवॉन्टेड किंवा अनप्रेडिक्टेबल रिॲक्शन्स आहेत ते त्या ड्रगमुळे होऊ शकतात. म्हणून अशा प्रकारे फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स मुळे तुम्ही काय करू शकतात, प्रेडिक्ट करू शकतात ती रिॲक्शन. ओके, नाउ related to pharmacological action, the the reaction occurs because the drug produces its intended action excessively. Antihypertensive drugs. What are antihypertensive drugs? स्टडी केले तुम्ही. अँटी-हायपरटेन्सिव्ह ड्रग्स म्हणजे जे काही आर्टरीजच्या वॉल्स वरती प्रेशर एक्झर्ट केला जातो ड्यू टू व्हॉल्यूम ऑफ ब्लड, दॅट इज हायपरटेन्शन. ओके, तर हे हायपरटेन्शन कमी करण्यासाठी काही ड्रग्स दिले जातात. ते काय करणार आहे, थेरप्युटिक इफेक्ट काय करतं, डिक्रीजेस ब्लड प्रेशर. ओके, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी हे ड्रग्स घेतले जातात. याचा एक्सेस इफेक्ट काय होऊ शकतो, हायपोटेन्शन. हायपो मीन्स खूपच कमी इथे ब्लड प्रेशर होऊन जातं. ओके, commonly occurring adverse drug reaction. Type A reactions are the most frequently reported adverse drug reaction. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स रिपोर्ट केले जातात त्याच्यामध्ये हा एक्झाम्पल आहे टाईप ए चा. मेजॉरिटी ऑफ ड्रग रिलेटेड ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ज्या ज्या वेळेस तुम्ही एखादा ड्रग रिलेटेड ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन बद्दल स्टडी करता त्याच्यामध्ये टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स हे येतात. एकच मिनिट. स्क्रीन विजिबल आहे ना सर्वांना? ओके, एकच मिनिट. ठीक आहे, आता हे चारही पॉइंट्स बघितलेत. त्यानंतर बघा, युजली डोस मॉडिफिकेशन कॅन प्रिव्हेंट इट. ज्यावेळेस डोसचं मॉडिफिकेशन केलं जातं, कारण की हा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन डिरेक्टली कशाच्या रिलेटेड आहे, तुमच्या डोसच्या रिलेटेड. जर डोसमध्ये मॉडिफिकेशन आणले जातात किंवा डोसला कमी केलंय किंवा त्याच्यानंतर काय करू शकतात, शेड्यूल त्याचा चेंज केलं जातं. बघा इथे हाफ लाईफ ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हाफ लाईफ ऑफ ड्रग जी आपण पुढे स्टडीज करणार आहेत. पण याच्यामध्ये बघा, हाफ लाईफ ऑफ ड्रग म्हणजे जर तुम्ही 9 वाजता एखादं मेडिसिन घेतलंय, सकाळी 9 वाजता एक मेडिसिन घेतलंय, त्यानंतर डॉक्टरनी तुम्हाला काही सांगितलेलं असतं की सकाळी एक घ्यायची, दुपारी एक घ्यायची, 2च डोस घ्यायचे. का बरं म्हणजे हे असे डोस प्रिस्क्राईब केले जातात? आता हे डिपेंड करतं की त्या ड्रगची हाफ लाईफ काय आहे. जर तुम्ही 100 mg कॉन्सन्ट्रेशन घेतलंय 9 वाजता 9 AM ला, तर
त्याची हाफ लाईफ जर डॉक्टरने सांगितलं की नेक्स्ट मेडिसिन तुम्हाला 12 वाजता घ्यायची. आता जो हा टाइम आहे 3 hours इज द हाफ लाईफ ऑफ ड्रग. ओके, म्हणजे जे काही त्याचं 100 mg चं कॉन्सन्ट्रेशन होतं ते आता 12ला 50 mg होणार आहे, कारण की बॉडीमधून हे 50 mg रिलीज केलं जातं. ठीक आहे, तर जर एखादी टॅबलेट जर डॉक्टर तुम्हाला 2 टाइम सांगताय म्हणजे त्याची हाफ लाईफ थोडं जास्त आहे. एखादी मेडिसिन तुम्हाला डॉक्टर दिवसातून एकदाच सांगतात, कारण की काय होतं, एखादं मेडिसिन तुमच्या बॉडीमध्ये काही प्रमाणामध्ये राहतं आणि किडनी त्याला रिलीज करण्यास मदत करते किंवा रिनल सिस्टीम काय करतं, त्याला बाहेर टाकण्यास हेल्प करते. पण जर जास्त प्रमाणामध्ये ते ड्रग खूप टाइमसाठी तुमच्या बॉडीमध्ये राहत असेल आणि तुम्ही त्याचे मल्टिपल डोसेस घेत असाल, ते बॉडीमध्ये राहतंय पण आणि तुम्ही मल्टिपल डोसेस घेताय, तर त्याची हाफ लाईफ या ड्रग्सची 12 आवर्स असेल आणि तुम्ही एखादं मेडिसिन 3 टाइम घेताय, तर बघा त्याचं सॅच्युरेशन तुमच्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात होणार. त्याच्यामुळे ड्रग्स काय होतात, ओव्हर अक्युमुलेट होतात आणि टॉक्सिक इफेक्ट दाखवतात. तर याच्यामध्ये शेड्यूल चेंज करणं गरजेचं आहे. रिड्यूस डोसेस दॅट इज इम्पॉर्टंट. ड्रग्सच्या लेवल्स इम्पॉर्टंट आहे मॉनिटर करणं. ज्याच्यामध्ये डिगॉक्झिन toxicity can reduce the dose can be reduced by dose adjustment. डिगॉक्झिन हा ड्रग कोणत्या टाईपच्या डिसीजेससाठी घेतला जातो हे आपण आपल्या क्लासमध्ये टाइप्स ऑफ ड्रग्स मध्ये स्टडी केलंय. कशाच्या रिलेटेड आहे हा, ऍटलीस्ट तुम्हाला हे माहिती आहे का? येस, क्लासमध्ये आपण कव्हर केलाय हा टॉपिक. मी तुम्हाला सांगितले जे काही कार्डिओवॅस्क्युलर ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये आपण डिगॉक्झिन हा स्टडी केलेला आहे. त्यानंतर आहे लो मॉर्टेलिटी बट हाय मॉर्बिडिटी. व्हॉट इज मॉर्टेलिटी आणि मॉर्बिडिटी, दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे. मॉर्टेलिटी इज डेथ आणि मॉर्बिडिटी एखादी डिसीज कंडिशन किंवा हॉस्पिटलायझेशन, दॅट इज मॉर्बिडिटी. इथे काय करायचं आहे तुम्हाला, जरी मॉर्टॅलिटी कमी करता आली तर ते बघायचंय आणि मॉर्बिडिटी जरी राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे काही टाईप ए ऍडव्हर्स रिएक्शन्स आहेत आर नॉट इमिजिएटली लाईफ थ्रेटनिंग, लगेच त्या लाईफ थ्रेटनिंग असू शकत नाही, बट मे कॉज डिस्कम्फर्ट अँड कंप्लायन्स. आता जे NSAIDs, व्हॉट आर NSAIDs? नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. ओके, जे काही नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स आहेत कोणत्या कंडिशन्स मध्ये घेतले जातात हे आधीच्या लेक्चरमध्ये आपण खूप डिटेलमध्ये बघितलंय. ओके, जर तुम्ही ते बघितलं नसेल तर प्लीज एक लेक्चर रेफर करा, कारण की तुमच्या बेसिक सगळ्या तिथे कव्हर अप होते. आता हे NSAIDs मुळे काय होणार आहे, गॅस्ट्रिक इरिटेशन होतं आणि हार्ट बर्निंग होतं. ओके, तर त्याच्यानंतर बघा रिलेटेड टू ड्रग कॉन्सन्ट्रेशन. ड्रग कॉन्सन्ट्रेट किती होत आहे, मी तुम्हाला आता सांगितलं की हाफ लाईफ ऑफ ड्रग किंवा ते किती प्रमाणामध्ये तुमच्या बॉडीमध्ये किती टाइमसाठी राहणार आहे, ही ड्रगच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. बायो अवेबिलिटी ऑफ ड्रग इज डिरेक्टली रिलेटेड टू प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. जर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग एक जास्त प्रमाणामध्ये नसेल, डिस्ट्रीब्युशन कमी होईल आणि जी काही त्याची ऍक्शन आहे ती पण इथे कमी होते. म्हणून इथे इम्पॉर्टंट आहे की ते ड्रग किती प्रमाणामध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे, ड्युरेशन ऑफ एक्सपोजर किती आहे आणि पेशंटची सेन्सिटिव्हिटी किती आहे त्या ड्रगसाठी, हे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल डिफर करणारे आणि ज्यावेळेस डोस प्रिस्क्रायबिंग होतात ते या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करूनच केले जातात. अमायनोग्लायकोसाइड्स, ओके, इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन मुळे काय होत आहे, नेफ्रोटॉक्झिसिटी. अमायनोग्लायकोसाइड्स कशासाठी घेतले जातात तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितलंय. आता जर याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होत आहे, नेफ्रोटॉक्झिसिटी. नेफ्रॉन काय असतात, आपल्या किडनीचे सेल्स असतात. किडनी सेल्स आर नोन एज नेफ्रॉन्स and toxicity is harmful effect. या नेफ्रॉन वरती हार्मफुल इफेक्ट पडणार आहे. ठीक आहे, ड्रग कॉन्सन्ट्रेशन इथे इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे.
त्यामध्ये जर तुम्ही काही एक्झाम्पल्स बघितले त्याच्यामध्ये इन्सुलिननी काय होणार आहे, जर जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन घेतलंय किंवा डोस त्याचा जास्त आहे तर हायपोग्लायसेमिया होणार आहे. वॉरफेरिन बघा इथे आपण जे आधी सगळे ड्रग स्टडी केलेत ते सगळे इथे आणि तुम्हाला प्रत्येकाचा यूज माहिती पाहिजे. ओके, वॉरफेरिन काय आहे मी तुम्हाला क्लासमध्ये काय सांगितलं, व्हॉट इज वॉरफेरिन, कशासाठी घेतला जातो, एनीबडी, कोणाला माहिती आहे? कालच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं वॉरफेरिनचं काय काम असणार आहे. इट इज अँटीकोॲग्युलंट, अँटीकोॲग्युलंट म्हणून काम केलं जातं वॉरफेरिनने. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होणार आहे, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड होत नाही, तिथे क्लम्पिंग ऑफ सेल्स होत नाही, जेणेकरून ब्लिडिंग कंटिन्यू राहते आणि तिथे एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकते, म्हणून ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मध्ये ब्लिडिंग लिहिलंय. डिगॉक्झिन हा कशाच्या रिलेटेड आहे, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते, तर याच्यासाठी घेतला जातो आणि त्याच्यामुळे होणारे अरिदमियाज, हार्ट रेट कमी जास्त होत राहतात त्याच्यामध्ये. मॉर्फिन सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती इम्पॅक्ट करतो आणि त्याच्यामुळे रेस्पिरेटरी डिप्रेशन किंवा सिडेशन ह्या टाईपच्या कंडिशन्स बघितले जातात. अँटी हायपोटेन्सिव्ह ड्रग्स हे पण स्टडी केले आपण, याच्यामुळे हायपोटेन्शन हे कॉज होणार. ओके, टाइप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. ओके, जेवढं आपलं कम्प्लीट होतंय टाइप बी कम्प्लीट करूयात, त्याच्यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. आता हे नॉन डोस रिलेटेड आहेत किंवा अनप्रेडिक्टेबल रिएक्शन यांना म्हटलं जाऊ शकतं, अँड नॉट रिलेटेड टू नॉर्मल फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ ड्रग. जे तुम्ही टाइप ए बघितलं ते काय होतं, ऑगमेंट आहे, जे डिरेक्टली तुम्ही सांगू शकत होता की एखादा जर डोस घेताय तर त्याच्यामुळे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन होत आहे, जर डोस वाढवताय तर त्याच्यामुळे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन पण एक्सेसिव्ह होतात. पण हे डोस डिपेंडेंट नाहीये, तुम्ही यांना प्रेडिक्ट नाही करू शकत. ओके, अनप्रेडिक्टेबल आहेत आणि डोस वरती डिपेंड नाही होत. आता होऊ शकतं की तुम्ही डोस खूप कमी घेतलाय तरी तुम्हाला ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन्स बघितले जाऊ शकतात. त्या टाईपच्या रिएक्शन्सला म्हटलं जातं बिझर काइंड ऑफ रिएक्शन, जे कन्सिडर केले जातात टाईप बी मध्ये. आता क्वेश्चन असं होऊ शकतो की विच टाइप ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन इज नॉन डोस डिपेंडेंट अँड अनप्रेडिक्टेबल रिएक्शन. तर तुम्हाला काय लिहायचं आहे तिथे, कोणत्या टाइप ऑफ रिएक्शन आहे ही, तर टाइप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आहे. जर ती अनप्रेडिक्टेबल आहे, तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकणार, नॉट डोस डिपेंडेंट. ओके, जरी स्मॉलर डोस घेतला असेल, व्हेरी स्मॉल डोस, तरी सुद्धा ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन बघितली जाते. म्हणजे पेशंट मे डेव्हलप सिव्हिअर रिएक्शन डिस्पाइट रिसिव्हिंग अ थेराप्युटिक डोस. जर थेराप्युटिक डोसची नॉर्मल डोस आहे किंवा खूप कमी डोस आहे तरी सुद्धा अशा ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन बघितले जातात. आता रेअर ऑकरन्स आहे, टाइप बी रिएक्शन्स ऑकर लेस फ्रिक्वेंटली कम्पेअर्ड टू टाइप बी. टाइप ए मध्ये काय बघितलं होतं, मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ डोस डिपेंडेंट रिएक्शन्स आर टाइप ए. आता त्याच प्रमाणामध्ये जर बघितलं टाइप बी हे लेस फ्रिक्वेंट आहे, खूप जास्त म्हणजे असं जास्त प्रमाणामध्ये बघितलं नाही जात. त्यानंतर आहे ऑफन सिरियस और लेस लाईफ थ्रेटनिंग. सिरियस टाइप ऑफ रिएक्शन असतात कारण की डोस डिपेंडेंट नाही आणि लाईफ थ्रेटनिंग असू शकतात. अनाफिलॅक्टिक, ऑर्गन फेल्युअर किंवा सिव्हिअर इम्युन रिएक्शन्स आहेत. पेनिसिलिन ॲलर्जीमुळे जे काही अनाफिलॅक्टिक शॉक्स असतात ते त्यांना तुम्ही याच्यामध्ये पण क्लासिफाय करू शकता. त्यानंतर बघा युजली पेशंट स्पेसिफिक. ओके, आता पेशंटच्या हेल्थनुसार तुम्ही बघताय की जर ते डोस वरती डिपेंड नाही तर मग एक्झॅक्टली कशावरती डिपेंड आहे. होऊ शकतं की पेशंटची सेन्सिटिव्हिटी कशी आहे, पेशंटचे जेनेटिक फॅक्टर्स, जर इम्युन रिस्पॉन्स कसा आहे. ओके, जर त्याचे हायपर सेन्सिटिव्ह रिएक्शन्स असतील बॉडीमध्ये तर काय होऊ शकतं, नॉर्मल डोसेसला पण हायपर ऍक्टिव्ह होऊ शकते इम्युन सिस्टीम आणि त्याच्यामुळे सिव्हिअर ॲलर्जिक रिएक्शन्स बघितल्या जाऊ शकतात. एन्झाईम ॲबनॉर्मलिटीजमुळे पण होऊ शकतात या गोष्टी. म्हणजे जेनेटिक फॅक्टर, इम्युन रिस्पॉन्स कसा आहे, एन्झाईम ॲबनॉर्मलिटीज कशा आहेत, तर याच्यामुळे या टाईपच्या रिएक्शन व्हॅरी होतात पेशंट टू पेशंट आणि त्या नॉन डोस डिपेंडेंट आहेत आणि यांना काय म्हटलं जातं,
टाईप बी बिझर रिॲक्शन्स. नाऊ डिफिकल्ट टू प्रिव्हेंट कसं काय करणार जर तुम्हाला माहितीच नाही की ते डोसमुळे होत आहेत नाही होत आहे, किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणार आहे, तर तुम्ही त्यांना काय करू शकत नाही, लवकर प्रिव्हेंट नाही करू शकत. जसे की ते अनप्रेडिक्टेबल आहे, प्रिव्हेंशन इज डिफिकल्ट, देर आर लेस चान्सेस की तुम्ही त्यांना प्रिव्हेंट करू शकता. याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे जेनेटिक स्क्रीनिंग, ॲलर्जी स्क्रीनिंग इम्पॉर्टंट आहे. तो पर्सन किती ॲलर्जिक आहे, कोणकोणत्या मेडिसिन्सला ॲलर्जिक आहे, ॲटलिस्ट याच्यामुळे टाईप बी रिॲक्शन्स प्रिव्हेंट केल्या जाऊ शकतात. ऑफन रिक्वायर ड्रग विड्रॉवल. ओके, ट्रीटमेंट usually involve stopping the drug, सपोर्टिव्ह थेरपी, इमर्जन्सी मॅनेजमेंट. बघा इथे कधी कधी कमी डोसमध्ये पण ही रिॲक्शन्स बघितले जातात. सिव्हिअर टाइप्स ऑफ रिॲक्शन्स त्याच्यामध्ये होणारे टाईप बी मध्ये, म्हणून डोस विड्रॉवल किंवा कोणतेही विड्रॉवल काय असतं, व्हॉट इज विड्रॉवल? एखाद्या ड्रग मधून तुम्ही सोडून देता ड्रग घेणं, एखादी थेरपी सोडून देणं, दॅट इज विड्रॉवल. याच्यामध्ये तुम्ही एक स्टडी करणार आहे की अल्कोहोल विड्रॉवल सिम्पटम्स, ते पुढे बघाल तुम्ही. जर अल्कोहोल अचानक एखाद्या अल्कोहोलिक पर्सननी अल्कोहोल स्टॉप केली, त्याचे जे विड्रॉवल सिम्पटम्स असतात ते कसे, अल्कोहोल सोडल्यानंतर जे सिम्पटम्स आहेत ते, किंवा डोस विड्रॉवल, डोस सोडण्याची गरज पडणं, दॅट इज विड्रॉवल. टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स मध्ये तुम्ही बघताय एक इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये ड्रगची ॲलर्जी किती प्रमाणात आहे किंवा एखादा व्यक्तीची इम्युन सिस्टीम ही किती सेन्सिटिव्ह आहे त्या ड्रगला, हे तुम्ही याच्यामध्ये स्टडी करता. आणि त्याच्यामध्ये एक टाईप आहे इडिओसिंक्रॅटिक रिॲक्शन्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती PYQ आलेला आहे, PYQ आहे हा. आधी क्वेश्चन येऊन गेलाय, व्हॉट इज इडिओसिंक्रॅटिक रिॲक्शन्स. बघा इथे वेगवेगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचंय. ओव्हरडोस काय आहे, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स किंवा इडिओसिंक्रॅटिक रिॲक्शन्स काय आहेत. ज्या वेळेस समजा एखादा ड्रग मी कन्झ्युम करतेय आणि त्या ड्रगसाठी माझी इम्युन सिस्टीम इज व्हेरी गुड, की त्याच्यासाठी काही कोणत्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स दाखवत नाही. ती जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने ते मेडिकेशन घेतलंय, तो ड्रग घेतलाय, पण त्याची बॉडी त्या ड्रगसाठी खूप हायपर रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये लगेच ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स बघितले जातात. तर हा जो डिफरन्स आहे, आता हा डिफरन्स कशामुळे होऊ शकतो, माझ्या जेनेटिक डिफरन्सेसमुळे, त्या व्यक्तीच्या जेनेटिक डिफरन्सेसमुळे. त्याचे जेनेटिक डिफरन्सेस दोज आर व्हेरी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स द ड्रग कंपाऊंड. म्हणून अशा टाईपचे जे रिॲक्शन्स आहेत जे तुमच्या जेनेटिक डिफरन्सेस वरती डिपेंड करतात, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता ॲबनॉर्मल रिस्पॉन्सेस ड्यू टू जेनेटिक डिफरन्सेस, दॅट इज इडिओसिंक्रॅटिक रिॲक्शन्स. हे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरी होणार. ठीक आहे, ज्या वेळेस जेनेटिक डिफरन्सेस वरती ॲबनॉर्मल रिस्पॉन्सेस डेव्हलप होतात त्यांना म्हटलं जातं इडिओसिंक्रॅटिक रिॲक्शन्स. ओके, लक्षात ठेवा ही गोष्ट. तर सक्सिनिल क्लोरीन वरती प्रोलॉंग ॲपनिया हे कॉज होणार आहे. तर याच्यामध्ये जे टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेत, ज्याच्यामध्ये पेनिसिलिन आहे, एनाफिलॅक्सिस, सल्फोनामाइड्समुळे स्किन रॅशेस डेव्हलप होणं, क्लोरामफेनिकॉलमुळे अप्लास्टिक ॲनिमिया काय असतो, सिव्हिअर डिस्ट्रक्शन ऑफ RBCs, ओके, इज अप्लास्टिक ॲनिमिया. जे जास्त प्रमाणामध्ये RBCs डिस्ट्रक्ट व्हायला लागले, दॅट इज अप्लास्टिक ॲनिमिया, आणि जो क्लोरामफेनिकॉलमुळे होत आहे. सक्सिनिल क्लोराईनमुळे प्रोलॉंग पॅरालिसिस, ओके, पॅरालिसिसचं प्रमाण इथे वाढतं, दॅट इज ड्यू टू सक्सिनिल क्लोराईन. ठीक आहे, हे बघितलंय टाईप ए, टाईप बी. जे काही पुढचे टाइप्स ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. पण तुमच्यासाठी स्टडी करताना टाइप्स ऑफ रिॲक्शन्स, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये प्रत्येक टाईप तुम्हाला स्टडी करायचा. ठीक आहे, याच त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, त्यांचे इम्पॉर्टंट फीचर्स, डोस डिपेंडेंट आहे, प्रेडिक्टेबल आहे, किंवा अनडोस नॉट डोस डिपेंडेंट आहे, आणि प्रेडिक्टेबल नॉन प्रेडिक्टेबल आहे. अशा टाईपच्या गोष्टी तुम्हाला याच्या रिलेशन मध्ये स्टडी करायची. ओके, ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर मध्ये या पुढचा पार्ट बघूयात.